48 तास काम करा आणि आठवड्यातून सुट्टी घ्या, असं काहीशी नवीन संहिता आपण आणता आहेत. काय आहे ही नेमकी संहिता? ही संहिता नाही आहे. मी पहिलेही सांगितलं आहे. आपल्या देशामध्ये 32 कायद्यांचं रूपांतरण 4 कायद्यांमध्ये होते आहे. हे 4 नवीन कायदे, हे 4 कोड, हे संहिता आता अस्तित्वात आल्या आहेत आणि याच्यासारखे कायदे राज्याचे बनले पाहिजे. पण यासोबत हे कायदे बनत असताना बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या जागतिक दर्जावर आपण पाहतो की बऱ्याच देशांमध्ये या पद्धतीनं काम होते. त्या पद्धतीने जर आपल्याही देशात काम झालं तर आपल्या देशातल्या इंडस्ट्रीजला खूप मदत होईल. कामगारांचं पेमेंट वाढेल, कामगारांना आर्थिक मोबदला जास्त मिळेल. या दृष्टीनं असे काही बदल आम्ही याच्यावर विचार करतो आहे. जसं आपण पाहिलं असेल की महिलांना रात्री काम करण्याची मुभा असेल ती दिली गेली पाहिजे. फॅक्टरीमध्ये महिला जिथे काम करते तिथे महिलांना पाळणाघरासहित सगळ्या सुविधा तिथे दिल्या पाहिजे. महिलांना घरी नेण्या आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. रात्रपाळीत महिलांना सपोर्ट म्हणून तिथे कोणीतरी असलं पाहिजे. सोबतच आपण पाहिलं असेल तर जे आपले हे आहेत इंडस्ट्रीवर जेव्हा खटले दाखल होतात तर ते क्रिमिनल ज्या ह्या होत्या त्या डिक्रिमिनलायझेशन करून त्यांना आपण आर्थिक दंड वाढवून त्यामध्ये थोडीशी हे रिलॅक्सेशन देण्याचा विचारात आहे. अजून फायनल काही नाही. आणि याचसोबत आपण जो काम करण्याच्या वेळेचा मुद्दा मांडला तर ही फ्लेक्झिबिलिटी आहे. आपण काम करण्याच्या तासामध्ये लवचिकता आणणार आहे. कारण आपल्या देशात आपण पाहतो की बरेचदा सणांच्या वेळेस प्रोडक्शन वाढवण्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात येते. दिवाळीमध्ये फूड सेक्टर असेल, क्लोथिंग असेल, डेकोरेशन असेल, लाईटिंग असेल आणि इतर अजून जे काही इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शनची वाढ होते तर अशा वेळेस त्यांना स्किल्ड लेबर बाहेरून आणता येत नाही किंवा नवीन कामगार असलेल्या कामगाराच्या पद्धतीने तेवढ्या क्षमतेने काम करू शकत नाही. म्हणून आहे त्या कामगाराला त्याचं मत घेऊन त्याची कन्सेंट घेऊन हे कामाच्या तासामध्ये वाढ करता येणार आहे. हे 12 तास असणार आहे असं नाही. कोणी 10 तास करेल, कोणी 11 करेल, कोणी 9.5 करेल. फक्त जी आपल्या एक वीकची हप्त्याची जी 48 तासांची मर्यादा आहे ती कुठेही ओलांडता कामा नये, जेणेकरून कामगारांच्या आरोग्यावरही परिणाम होता कामा नये. आणि कामगारांच्या आरोग्याचा, त्यांच्या संपूर्ण जीवनाचा विचार करून या गोष्टी आम्ही अभ्यास करतो आहे. आणि सोबतच जितकं वाढीव काम तो करेल त्याचा मोबदला त्याला द्यावा लागेल. जितके दिवस त्याचे काम करायचे कमी होतील त्याचे इन्सेंटिव्ह त्याला द्यावं लागतील. आणि ह्याचं जर आपण गणित काढलं तर एका महिन्यामध्ये त्याला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळेल आणि त्याच्या हेल्थचाही त्याला सुट्टी मिळाल्यामुळे त्याची तेवढी काळजी घेतली जाईल. अशा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ही कायदे म्हणजे हे निर्णय अस्तित्वात येतील. त्याचा सध्या अभ्यास चालला आहे आणि या अभ्यासाअंती याच्यावर आम्ही निर्णय करू. आपण जरी म्हणत असतात की हे कामगारांच्या हिताचं आहे, सरकार आता विचाराधीन आहे, मात्र तरीही आतापासून कामगार संघटना याला विरोध करताना दिसतात. कामगार संघटनांचा 4ही कायद्यांना विरोध नाही आहे. माझी ज्या कामगार संघटनांशी, ज्या प्रमुख कामगार संघटना आहे त्यांच्याशी जेव्हा बोलणं झालं तर त्यामध्ये मुख्य जो कामगार कायदा असेल आणि आपला वेजेस कोड असेल याबद्दल त्या लोकांचं संमती आहे. ते लोक आनंदित आहेत. पण इतर 2 कायद्यांमध्ये सुद्धा त्यांचा पूर्ण विरोध नसून त्यातल्या काही प्रोव्हिजन्सवर त्यांचा आक्षेप आहे. तर निश्चित या आक्षेपांवर केंद्र सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल आणि त्यात आम्ही मार्ग काढू. ह्या ज्या संहिता आहेत ह्या तर आपण लागू करण्याच्या विचाराधीन आहेत, परंतु मालकाने जर याचं उल्लंघन केलं तर काय कारवाई करतात? ते मी सांगितलं नाही. याच्यामध्ये जोही उल्लंघन करेल त्याला शिक्षा आहे, त्याच्यावर दंड आहेत आणि ते आम्ही निश्चित आकारू आणि त्यांना याच्यातून कोणालाही सोडल्या जाणार नाही.